हॅलो एव्हरीवन, महाराष्ट्रातील सगळ्या शिक्षक बंधू भगिनींचं माझ्यातर्फे या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मी मुसळे सर. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण अल्टरनेट डेजला ही जी TETच्या ज्या प्रिव्हियस इयर एक्झाम झालेल्या आहेत त्याचे जे काही पेपर्स या ठिकाणी इंग्लिशचे सॉल्व करत चाललेलो आहोत. तर ह्या पेपर्सला सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडनं जनरली आपल्या शिक्षक बंधू आणि भगिनींकडनं खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद भेटत आहे. तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच या पद्धतीने माझे लेक्चर जर आवडत असतील तर आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक दाबायला विसरू नका. सुरुवात केली लेक्चर ऐकायला तर लाईक दाबा आणि आपलं पुढे कंटिन्यू लेक्चर आपण सुरू करूया. आपण 2 दिवसापूर्वी म्हणजे अल्टरनेट डेजला आपलं जे चाललेलं आहे तर परवाच्या दिवशी आपण काय केलेलं आहे का 2018चा पेपर 1 या ठिकाणी घेतला होता, इयत्ता 1 ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गटासाठी. मग आता त्याचा जो काय सेकंड आहे पेपर 2 तो या ठिकाणी आपण पाहतो. तर जनरली मित्रांनो, जसं आपण बॅकडेटेड पेपर या ठिकाणी पाहत चाललेलो आहोत तर अजूनही आपले जवळपास 5 ते 6 पेपर या ठिकाणी रेकॉर्ड मी तुम्हाला अपलोडिंग करून देणार आहे. सगळ्या 13 ते 21 पर्यंतचे सगळे पेपर तुम्हाला मिळतील. तर जनरली ह्या पेपरकडे पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट जाणवते, जसं आपण बॅकडेटेडच्या पेपरकडे जातो सिम्प्लिसिटी जाणवायला लागते. परंतु या सिम्प्लिसिटीमध्ये सुद्धा खूप छान आयोगानं रूल्स या ठिकाणी विचारलेत. ते रूल्स या ठिकाणी समजून घ्या, नक्की कशा पद्धतीनं उत्तर दिली पाहिजे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली हा मराठी माध्यमाचा पेपर आहे आणि तिच्यामध्ये बघायचं 15/7/2018ला ही एक्झाम झाली होती. 150 पैकी 30 प्रश्न आपले इंग्लिशचे होते. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला पेपर 2चं या ठिकाणी ॲनालिसिस करायचं सेट ए प्रमाणे. चला आपण लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करायची. मित्रांनो, तर परत एकदा सांगतो की 1 मिनटं मी माझ्यासाठी घेतो या ठिकाणी. तर माझं ॲप्लिकेशन आहे, त्याचं नाव आहे MPSC इंग्लिश अकॅडमी, का जे तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून इझिली डाउनलोड करू शकता. तर या ॲप्लिकेशनमध्ये सध्या जे आता 2024ची आणि 2025साठी जी राज्यसेवा गट ब आणि गट क, त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI, डिपार्टमेंटल ASO ह्या ज्या एक्झाम्स आता ज्या इथून पुढं कंडक्ट होतील, ह्या एक्झामच्या दृष्टीनं अत्यंत हायेस्ट क्वालिटीचं जनरली कोर्स रेकॉर्डिंग या ठिकाणी चालू आहे. तर त्याला मी त्या बॅचचं नाव दिलेलं ऑफिसर बॅच. तर मित्रांनो, तुम्ही किंवा तुमचे कोणी मित्रपरिवारापैकी जर कोणी इच्छुक असेल, आता नसेल तर डोक्यामध्ये ठेवा, इथून पुढच्या काळामध्ये जर इच्छुक असेल तर नक्की या कोर्सला तुम्ही प्राधान्य देऊ शकता. तुमचे इंग्लिशचे व्होकॅब्युलरी असेल, ग्रामर असेल, कॉमन इरर असेल, प्रत्येक लेवलला ह्या ठिकाणी तुमचे असेसमेंट छान पद्धतीनं होणार आहे. खूप छान कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम हा 100% सॉल्व्ह होणार आहे. त्याचबरोबर इंग्लिश PYQ ॲनालिसिस अगदी वर्षभरामध्ये अत्यंत नावाजलेली बॅच आहे ही, का 2023मध्ये सुद्धा गट ब सारख्या पेपरला 50 पैकी जवळपास 42-43 प्रश्न या आपल्या बॅचमध्ये बरोबर आलेले विद्यार्थी आहेत. तर खूप सारा फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे. तर इच्छुक असाल तर नक्की ह्या कोर्सला सुद्धा ट्राय करू शकता. किंबहुना समुद्रमंथन व्होकॅब्युलरी ही सुद्धा आता आपल्या ॲप्लिकेशनमध्ये चालू आहे. तर तुम्हाला जो कोर्स आवडेल त्याला निश्चित तुम्ही ट्राय करा. आता जर इच्छा नसेल किंबहुना आता गरज वाटत नसेल, पण जर तुम्हाला पुढे जर या कोर्सची गरज वाटली तर निश्चित आपल्या कोर्सला ट्राय करू शकता. चला आपण आता या ठिकाणी 1 पासून तर साधारणतः पुढे 30 पर्यंतचे प्रश्न कंटिन्यू या ठिकाणी करणार आहे. पहा, खूप सुंदर प्रश्न विचारलेत. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम अंडरलाइंड. यांनी इडियमवर प्रश्न विचारतात. इडियम, फ्रेझल वर्ब, त्याचबरोबर सिनोनिम, अँटोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज, हे कॉमन टॉपिक तुमच्या एक्झाममध्ये येतात. त्यामुळे ॲटलिस्ट याचा स्टडी तुमचा झाला पाहिजे. मग स्टडी करताना 2 गोष्टी नोटीस करायचा, का ज्या वेगवेगळ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्यामध्ये राज्यसेवा आहे, गट ब आहे, गट क आहे, डिपार्टमेंटलचे आहेत. मित्रांनो, कुठलीही एक्झाम असू द्या, आता एक्झाममध्ये आलेले जे काही PYQs आहेत ते छान पद्धतीनं करा. जनरली काय झालेलं आहे, हे तुमच्या पेपरमध्ये आलेलं हे काही नवीन नाही आहे. जनरली हे कुठं ना कुठं इतर पेपरमध्ये रिपीट झालेल्या संकल्पना ह्या जास्त आहेत. त्यामुळे या अँगलनी जरी स्टडी केला तरी कमी वेळेमध्ये खूप सारा तुम्हाला आउटपुट मिळवता येतो. जनरली ही इज सिंगिंग टूक द ऑडियन्स बाय स्टॉर्म, इथं ॲक्च्युली इडियम आहे टेक समवन किंवा टेक समथिंग बाय स्टॉर्म. टेक समवन ऑर समथिंग बाय स्टॉर्म नावाची इडियम आहे. इट मीन्स टू एन्थ्रॉल, इट मीन्स टू कॅप्टिवेट, एखाद्याला मंत्रमुग्ध करून सोडणे. नोटीस घ्या.
तर जनरली ह्या इडियमचा अजूनही एक मिनिंग आहे, पण त्यातला जो आपल्याला या वाक्याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे जो मिनिंग विचारलेला आहे, नोटीस करा, कॉन्टेक्स्ट प्रमाणे तो तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. टू कॅप्टिवेट म्हणजे जे ऑडियन्स आहे, जे लोक या ठिकाणी तिचं गाणं ऐकायला आलेले त्यांना पूर्णपणे मंत्रमुग्ध करून सोडलेलं आहे. तर उत्तर येऊ शकतं तुमचं कॅप्टिवेटेड. साधा भूतकाळ आहे त्यामुळे ईडी जोडलेला आहे, नोटीस करायचं. लोक या ठिकाणी आनंदी होतात, परंतु त्या ॲक्च्युली ती कसे कॅप्टिवेट झालेले, स्तुती वगैरे नाही किंवा लोक डान्स नाही करत. पुढचा प्रश्न दिलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑल्टरनेटिव्ह. व्यवस्थित बघा, आर्टिकलसारख्या टॉपिकवर तुमच्या TETच्या प्रत्येक पेपरमध्ये एक एक प्रश्न आलेला आहे. जास्त येत नाही पण एक तरी प्रश्न येतो, तर मग आर्टिकलचा स्टडी हा झाला पाहिजे. नोटीस करायचं, कॉम्प्युटर अलाउज टू डील विथ डॉट डॉट लॉट ऑफ डाटा. पुढे दिलेले पाहायचं क्विकली. मग कॉम्प्युटर काय करतं का, अगदी मोठ्या पद्धतीनं जो डाटा आहे मोठ्या पद्धतीनं किंवा मोठा जो काही कलेक्ट केलेला जो डाटा आहे त्याच्यावर प्रोसेस करण्याचं काम या ठिकाणी कॉम्प्युटरच्या मदतीनं केलं जातं. मित्रांनो, कॉम्प्युटर कुठला, माझ्या घरातला, तुमच्या घरातला, शेजारच्या घरातला, माझ्या ऑफिसमधला, तुमच्या ऑफिस कुठलाच नाही. जनरल ज्यावेळेस एखादं नाम संपूर्ण वर्गाला रिप्रेझेंट करतं त्यावेळेस या ठिकाणी त्याच्या अगोदर द आर्टिकलचा समावेश होतो. त्यामुळे द कॉम्प्युटर इट मीन्स एनी कॉम्प्युटर, कुठलाही कॉम्प्युटर त्याच्यामध्ये घ्या, ठीक आहे. त्यामध्ये कम्प्युटर अलाउज टू डील विथ, इथं एक फ्रेज आहे अ लॉट ऑफ, फ्रेजेस तयार झालेली अ लॉट ऑफ. नोटीस करायचं, ही फ्रेज आहे, हिच्यात बाय डिफॉल्ट ए आर्टिकल आलेलं आहे. कुठलं, बाय डिफॉल्ट ए आर्टिकल आलेलं आहे, त्यामुळे ए येणं अपेक्षित आहे. इथं फ्रेज तयार झालेली आहे अ लॉट ऑफ. आणि जर आपण ए जरी चेक केला मित्रांनो तर तिघांपैकी केवळ एका ठिकाणी ए आहे, म्हणजे उत्तर तसंही तुमचं कन्फर्म निघतं आहे. येते का लक्षात मला काय म्हणायचं आहे, साधे साधे रूल्स त्यांनी विचारलेले आहे. पुढे बघायचं, फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट सुटेबल ऑल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली कंप्लीट. तुम्हाला वाक्य कंप्लीट करायचं आहे, समजून घ्यायचं मिनिंगफुली. मग आता या ठिकाणी जर तुम्ही वाक्य जर पाहिलं तर तुम्हाला वाक्याची सुरुवात इफ न करून दिलेली आहे. मित्रांनो, इफ न वाक्याची सुरुवात झाली रे झाली तर डोक्यात एक गोष्ट लगेच आली पाहिजे, इट इज अ कंडिशनल सेंटेन्स. कोणता आहे हे, कंडिशनल सेंटेन्स आहे. याला आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असं म्हणतो, विसरायचं नाही. म्हणजे इथं वाक्याच्या रचना तुम्ही समजून घ्या. एक तर तुमच्या वाक्यामध्ये जो इफचा क्लॉज असतो तो 100% सबऑर्डिनेट क्लॉज असतो. कोणता असतो, सबऑर्डिनेट क्लॉज. आणि त्याला जोडून पुढे एक क्लॉज दिलेला असतो, तो मोस्टली मेन क्लॉज असतो. बरोबर आहे की नाही. मग आता जनरली सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये एक विशिष्ट प्रकारचा काळ तुम्हाला चेक करायचा आहे, आणि जो मेन क्लॉज आहे त्या मेन क्लॉजमध्ये मोस्टली मॉडेल ॲक्झुलरीचा वापर चेक करायचा असतो, विसरू नका. या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, इफ वी ट्राईड म्हणजे हे क्रियापदाचं दुसरं रूप झालं. मग नियम ऐका, इफच्या क्लॉजमध्ये जर साधा भूतकाळ दिलेला असेल तर त्या कंडिशनला बोललं जातं मित्रांनो हायपोथेटिकल कंडिशन. कोणती, हायपोथेटिकल कंडिशन. त्यालाच आपण इमॅजिनरी कंडिशन असं म्हणतो. इमॅजिनरी कंडिशन बोलतो, हायपोथेटिकल म्हणतो, अनरियल कंडिशन म्हणतो, अनलाइकली कंडिशन म्हणतो, त्याचबरोबर इम्प्रोबॅबल कंडिशन सुद्धा बोललं जातं. म्हणजे इफच्या क्लॉजमध्ये जर साधा भूतकाळ जर आलेला असेल तर जो मेन क्लॉज आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप घ्यावं लागतं. इथपर्यंत लक्षात ठेवायचं. म्हणजे ओल्ड आहे, ओल्ड ऐवजी अर्थाप्रमाणे कोल्डसुद्धा चालतो, शुडसुद्धा चालतो आणि माईटसुद्धा चालतो. मोस्टली ओल्डचा वापर केला जातो. आणि ओल्ड हे मोडाल ॲक्झुलरी आहे मित्रांनो. मोडाल ॲक्झुलरीच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं. त्यामुळं कॅन येणार नाही, मे येणार नाही, हे रियल कंडिशनमध्ये येतात. आणि विलसुद्धा येत नाही, एकच राहिला तुमचा वुल्ड सक्सेस. पर्याय क्रमांक 2. वाक्य काय बनतं, इफ वी ट्राईड हार्ड वी वुड सक्सीड. नोटीस करायचं, वुड प्लस V1 ह्या पद्धतीची रचना बरोबर येते. पर्याय क्रमांक 2. पुढे दिलेलं आहे, सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत, त्यातलं ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स तुम्हाला शोधायचं आहे. वाक्य वाचा, ॲक्च्युली एकच वाक्य आहे ते 4 पद्धतीनं दिलेलं आहे, त्यातलं एक बरोबर आणि 3 चुकीचे आहेत. चेक करू. काय दिलेलं आहे, इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे. इथे कुठेतरी वन ऑफ दची रचना आलेली. वन ऑफ दची रचना आली का लगेच रूल आठवला पाहिजे मित्रांनो. तुमच्या वाक्यात जर वन ऑफ दची रचना जर असेल
तर त्याच्यानंतर येणारं जे नाऊन आहे मित्रांनो, नोटीस करायचं ते प्लुरल येतं. नोटीस करायचं, सॉरी, याच्यानंतर येणारं जे काही नाऊन असतं, नाऊन, तर ते प्लुरल असतं. कसं असतं? प्लुरल असतं. पण याच्यानंतर जर व्हर्ब येतं तर ते वाक्य सिंग्युलर येतं. वन ऑफ द म्हणजे अनेकांपैकी एक, एकमेव नाही, अनेकांपैकी एक आहे तो. त्यामुळे निश्चितच अनेकांचा उल्लेख अनेक गोष्टी नामानं केला पाहिजे. त्यामुळे बघायचं वन ऑफ द, आता हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येतं वन ऑफ दची रचना. त्यामुळे पुढे मोस्ट आलेलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज नाही, लँग्वेजेस. इथं तुमचं नाऊन चुकलेलं आहे, पहिला पर्याय चुकला. इंग्लिश इज वन ऑफ मोस्ट. मित्रांनो, जर सुपरलेटिव्ह डिग्रीतलं जर ॲडजेक्टिव्ह दिलेलं असेल, नोटीस करा, सुपरलेटिव्ह डिग्रीतील ॲडजेक्टिव्हच्या अगोदर वाक्यात कंपल्सरी द आर्टिकल येत असतं. इथे आर्टिकलच दिलेलं नाही आहे, त्यामुळे हे वाक्यसुद्धा चुकलेलं आहे. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेजेस टुडे. तर ही रचना बरोबर आहे. वन ऑफ दच्या नंतर येणारं नाम अनेक वचनी येतं. पर्याय क्रमांक 3 उत्तर करेक्ट आहे. इंग्लिश इज वन ऑफ द इम्पॉर्टंट लँग्वेजेस टुडे. मित्रांनो, वन ऑफ दची जी रचना जी असते सुपरलेटिव्ह डिग्रीत येते. त्यामुळे इम्पॉर्टंट हे ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आपल्याला मोस्टचा वापर करायचा असतो. नोटीस करायचं, ज्या विशेषणाला EST प्रत्यय जोडला जात नाही तर त्या विशेषणा अगोदर मोस्ट हा शब्द सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरला जातो. येतं लक्षात. त्यामुळे इथं मोस्ट केव्हा येतो? सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येतो. आणि तो केव्हा येतो? जेव्हा विशेषणाला EST प्रत्यय जोडत नाही तेव्हा, अदरवाईज नाही. येतं लक्षात. त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. उत्तर आपलं 3 मध्ये निघतंय. पुढं बघायचं, द क्राय ऑफ द गोट. गोट म्हणजे बकरी, शेळी. शेळीचा जो आवाज आहे मित्रांनो, त्याला आपण ग्राउल नाही म्हणते, बज नाही म्हणते, क्रुक नाही म्हणते, ब्लीट असं म्हणतो. काय म्हणतो? ब्लीट. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना, असे 3-4 एक टॉपिक आहेत का ते नेहमी तुमच्या पेपरमध्ये येत असतात. त्या टॉपिकची नावं मी तुम्हाला सांगतो. ऑफस्प्रिंग्ज ऑफ ॲनिमल. ऑफस्प्रिंग म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांची, पशूंची पिल्लांची नावं. पिल्लांची नावं तुमच्या पेपरला कंपल्सरी येतात. क्राईज ऑफ ॲनिमल, तुम्हाला प्राण्यांची, पक्ष्यांच्या आवाजांची नावं तुम्हाला विचारली जातात. त्याचबरोबर ड्वेलिंग प्लेस ऑफ ॲनिमल म्हणजे जी पशु पक्षी जे राहतात त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांची नावं तुमच्या एक्झाममध्ये विचारली जातात. त्यामुळे या 2-3 लिस्ट तुम्हाला एनीहाऊ व्यवस्थितपणे कंप्लीट करायच्यात, लक्षात ठेवायचं. उत्तर 4 मध्ये निघतंय. पुढचं दिलेलं आहे, रिअरेंज द गिवन पार्ट ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल्ड PQRS टू मेक द मोस्ट मिनिंगफुल सेंटेन्स. मित्रांनो, जेव्हा आपण रिअरेंजमेंट, सेंटेन्स रिअरेंजमेंटचा टॉपिक येतो तर 2च गोष्टी कंपल्सरी लक्षात ठेवायच्या. पहिलं असतं, तुमचं वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट येणं अपेक्षित आहे. कसं? ग्रॅमॅटिकली करेक्ट येणं अपेक्षित आहे. आणि 2 नंबरचं त्याचा लॉजिकल सिक्वेन्स चेक करायचा. लॉजिकल सिक्वेन्स नोटीस करायचं. ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजे आणि त्याचा लॉजिकली सिक्वेन्स बरोबर पाहिजे. आता जर आपण एक विधानार्थी जर डोळ्यासमोर ठेवलं वाक्य, तर विधानार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी कर्त्यानं केली जाते. कर्त्याच्या नंतर आपण क्रियापद घेत असतो. म्हणजे साध्या रूल्स या ठिकाणी अप्लाय करून बघा. पहिलं वाक्य काय दिलेलं आहे? अबाउट 2000 years ago in the south of India. 2000 वर्षापूर्वी भारताचा जो का साऊथ पार्ट आहे, साऊथ पार्ट भारताच्या भागामध्ये ॲन ओल्ड किंग, बरोबर आहे की नाही? पुढे दिलेलं आहे, रूल्ड ओव्हर हिज किंगडम कॉल्ड राजा रमन. नोटीस करा. आता कुठेतरी तुम्ही कर्त्यानं जर सुरुवात जर करायची असेल तर बघा बरं, ॲन ओल्ड किंगने सुरुवात करू शकता, कारण तो सब्जेक्ट होऊ शकेल या ठिकाणी. ॲन ओल्ड किंग, नोटीस करायचं त्याचं नाव काय होतं? कॉल्ड राजा रमन. म्हणजे क्यूच्या नंतर आपण यस टाकून बघा बरं, ॲन ओल्ड किंग कॉल्ड राजा रमन. हा झाला सब्जेक्ट, कारण हा ॲडिशनल त्याला डिफाईन करण्यासाठी फ्रेज आलेली आहे. पुढे क्रियापद आलेले कर्त्याच्या नंतर, रूल्ड ओव्हर हिज किंगडम अबाउट 2000 years ago इन द साऊथ ऑफ इंडिया. म्हणजे तुम्ही आर आणि नंतर पीचा वापर करू शकता. बघा, QSRP कुठे आहे का? QSRP ही एक रचना येऊ शकते. आणि जर आपण जर पीनं जर सुरुवात केली तर असं वाक्य बनतं बघा, अबाउट 2000 years ago इन द साऊथ ऑफ इंडिया स्वल्पविराम. आता तुमचं खरं वाक्य सुरू झालेलं आहे, ॲन ओल्ड किंग कॉल्ड राज रमन रूल्ड ओव्हर हिज किंगडम.
तर जनरली बघायचं मित्रांनो, पीनं जरी सुरुवात केली असती तरी चाललं असतं, पण पीनं सुरुवात झालेलं वाक्यच नाही आहे. त्यामुळे पीला जर शेवटी टाकलं तर पर्याय क्रमांक 1 हे एकमेव वाक्य उरतंय. येतं का लक्षात? पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. पुढे फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज अन एरर. एरर ॲनालिसिसचा आहे मित्रांनो. बघायचं, द यंग चाइल्ड हा झाला सब्जेक्ट फ्रॉम द इंटरनॅशनल स्कूल सिंग SINGD सिंग अ व्हेरी स्वीट सॉन्ग ऑन द स्टेज यस्टरडे. मित्रांनो, यस्टरडे सारखा शब्द काय सांगतो? ती क्रिया घडून गेलेली आहे, म्हणजे वाक्य साध्या भूतकाळात पाहिजे. यस्टरडे हे ॲडव्हर्बियल आहे मित्रांनो, ते साध्या भूतकाळामध्ये मोस्टली वापरलं जातं. आणि तुमचं जर वाक्य साध्या भूतकाळात असेल तर क्रियापदही साध्या भूतकाळात येतं. तर साईन हे क्रियापद चुकलेले मित्रांनो, कारण बघायचं, सिंग हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, सॅंग हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, सिंग सॅंग संग SUNG ही क्रियापदाचं तिसरं रूप आहे. म्हणजे काय पाहिजे होतं? SANG पाहिजे होतं. त्यामुळे बी मध्ये एरर आहे, बी आहे पर्याय 2 मध्ये. बघा, ह्या पद्धतीनं काही गोष्टी वर्कआउट झाल्या पाहिजे. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. क्लॉजचा टाईप विचारलेला आहे. त्यामुळे बघा, असे जे प्रश्न आहेत हे BMCला विचारत नाही, TCS IBPS मध्ये विचारत नाही. आणि आपला जो टेटचा एक्झाम आहे हा अगदी ट्रॅडिशनल फॉर्मॅट आहे, सगळं ग्रामर विचारलं जातं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे इट लुक्स ॲज इफ इट माइट रेन. असं दिसतंय जणू काही पाऊसच येणार आहे. तर जर नोटीस करायचं, ज्या क्लॉजची सुरुवात ॲज इफ आणि ॲज दोन होते, नोटीस करायचे काय? ॲज इफ आणि ॲज दोन, या क्लॉजला बोललं जातं ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. काय बोललं जातं? ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. नोटीस करायचं, पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. पुढचं दिलेलं आहे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द लेटर अरेंज विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता मित्रांनो, एक जनरली लक्षात ठेवायचं, आता हे काय आपलं इंग्लिश ग्रामरच्या सिलेबसमधला टॉपिक नाही आहे, हा एक जनरल आहे का, ते तुम्हाला माहितीच पाहिजे. कुठलेही शब्द उलटे सुलटे जोडून बघा, एक मिनिंगफुल शब्द तयार होतोय का. आता यांनी शब्द तयार केलेला आहे, मी ऑलरेडी पाहिलेले आहे. पोलीस शब्द बघा, POLICE जोडून बघा. P आलेला आहे 2, O आलेला आहे 5, त्याच्यानंतर POL आलेला आहे 4, त्याच्यानंतर I आलेला आहे 1, आणि C आणि E म्हणजे 6 आणि 3, 6 आणि 3, 2 5 4 1 6 3. चेक करा बरं, 2 5 4 1 6 3, पर्याय क्रमांक 2 मध्ये पोलीस साधा शब्द बनवलेला आहे. असे कधी कधी एखादा प्रश्न येतो आणि प्रत्येक पेपरमध्ये आलाय, तेव्हा याचा काय अभ्यास नका करू या टॉपिकचा, परंतु लक्षात ठेवायचं का तुम्हाला ते शब्द उलट सुलट क्रमांक एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. ठीक आहे. पुढे चूज द करेक्ट यूज ऑफ यूज टू इन द गिवन सेंटेन्स. मित्रांनो, यूज टू जो आहे हा मोडल ॲक्झुलरी. प्रथम तो नोटीस करा, यूज टू हा मोडल ॲक्झुलरी आहे आणि यूज टूचा वापर वाक्यामध्ये हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, भूतकाळामधील एखादी सवय का जी आत्ता राहिलेली नाही आहे, डिस्कनेक्टेड हॅबिट इन द पास्ट व्यक्त करण्यासाठी आपल्याला यूज टूचा वापर करावा लागतो. आणि या यूज टूमध्ये बाय डिफॉल्ट यूज आलेला आहे, USED आलेला आहे. हा ED काढायचा नाही त्याचा, बरोबर आहे. यूज टू आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे क्रियापद मूळ रूपामध्ये येतं. नोटीस करायचं, ही रचना नोटीस करा. आता बघा, ही वुड गेट अप बिफोर डाऊन इन हिज स्कूल डेज. डाऊन मित्रांनो त्याला प्रातःकाळ बोललं जातं, प्रभात बोललं जातं किंवा अगदी सकाळ पहाटची वेळ. नोटीस करा. आणि जनरली डिस्कनेक्टेड हॅबिट जी असते ती 3 प्रकारे मांडता येते. एक आहे तुम्ही वाक्यामध्ये यूज टूचा वापर करू शकता. 2 आहे तुम्ही वाक्यामध्ये ओल्ड ह्या मॉडल ॲक्झुलरीचा वापर करू शकता, त्याच्यानंतरही क्रियापद मूळ रूपात येतं. आणि 3 नंबरला तुम्ही साध्या भूतकाळाचा वापर करू शकता. त्यामुळे डिस्कनेक्टेड हॅबिट इन द पास्ट ही 3 प्रकारे दाखवता येते. एक साधा भूतकाळ, 2 ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप का जे या ठिकाणी आलेलं आहे ओल्ड प्लस V1, आणि तिसरा आहे यूज टू प्लस V1. म्हणजे तुम्हाला फक्त ओल्ड काढायचं आहे, त्या जागी यूज टू टाकून द्यायचा, विषय संपला. त्यामुळे बघा, ही यूज टू गेट अप बिफोर डाऊन इन हिज स्कूल डेज, ही ओल्ड यूज टू. आता बघा, जे फंक्शन यूज टूचं आहे तेच फंक्शन ओल्डचं आहे. त्यामुळे दोन्ही एकमेकाला ऑर आहेत. एक तर तुम्ही ओल्ड वापरा किंवा यूज टू वापरा, त्यामुळे दोन्ही सोबत वापरण्याची गरज नाही. पर्याय क्रमांक 2 गेला. ही यूज्ड टू गॉट अप होत नाही मित्रांनो, नेहमी नोटीस करा, टूच्या नंतर क्रियापद नेहमी मूळ रूपात येतं आणि इथे इन्फिनिटिव्ह तयार होतो. तर इन्फिनिटिव्हमध्ये जे काही क्रियापद असतं ते टूनं जोडलं जातं आणि त्या क्रियापदाला काहीच जोडत नाही. SED
ING काहीच जोडत नाही, ते क्रियापद बेस फॉर्म म्हणजे मूळ रूपात असतं, त्यामुळे गॉट चालणार नाही, गेट पाहिजे होतं, त्यामुळे तिसरा पर्याय गेला. ही युज्ड गेट अप असं होत नाही, यूज टू पाहिजे ना, कारण इथं मॉडल ॲक्झुलरमध्ये टू हा बाय डिफॉल्ट येतो, यांनी टू दिलेलं नाही, त्यामुळे चौथा पर्याय गेला. जर 3 एलिमिनेट झाले तर पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर करेक्ट आहे. येते लक्षात सगळ्यांच्या? यस. चला पुढे, सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. हाऊ अमेझिंग इट इज आय सेड. तुम्ही वाक्य समजून घ्या. वाक्य जे दिलेलं आहे ते तुमचं काय दिलेलं आहे मित्रांनो? तुमचं वाक्य दिलेलं आहे तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये कोटेशन मार्कमध्ये जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिलेलं असेल, अशा वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना काय काळजी घ्यायची नोटीस करायचं. जे इंट्रोडक्टरी व्हर्ब आहे त्या इंट्रोडक्टरी व्हर्ब ऐवजी आपल्याला एक्सक्लेम्ड, EXCLAIMED एक्सक्लेम्ड घ्या. वंडर्ड, WONDER वंडर, शाउटेड, शाउटेड अर्थाप्रमाणे क्राईड, अशी काही क्रियापदं घ्यावी लागतात. त्यातला कॉमन वर्ड आहे तुमचा एक्सक्लेम्ड, नोटीस करायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, अवतरण चिन्हाच्या ऐवजी तुम्हाला कनेक्टिव्ह घ्यावा लागतो दॅट. काय घ्यावा लागतो? दॅट. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य आहे हे एक्सक्लेमेटरी आहे, तर प्रथम तर काय करायचं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं रूपांतर स्टेटमेंटमध्ये म्हणजे विधानार्थी वाक्यात करायचं आणि त्या विधानार्थी वाक्यात अपेक्षित ते बदल करायचे. आता प्रथम तर आपला जॉब काय, एक्सक्लेमेटरीचं रूपांतर स्टेटमेंटमध्ये करा. बघा, हाऊ अमेझिंग इट इज, मग याचा एक्सक्लेमेटरीचं स्टेटमेंट काय म्हणतं, इट इज व्हेरी अमेझिंग, AMAZING. नोटीस करा, हे झालं स्टेटमेंट. आता याच्यामध्ये बदल करायचा. आता आपण ही सुरुवात करूया. आय सेड तसाच ठेवलेला आहे. आय सेड ऐवजी एक्सक्लेम्ड येणार आहे, बरोबर आहे की नाही? सेड परत रिपीट होणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चुकला. एक्सक्लेम्ड घ्या. दुसरी गोष्ट, तुम्हाला अवतरण चिन्हाच्या दॅट कनेक्टिव्ह घ्यायचं. दॅट आला, इथे दॅट आला, इथे दॅट आला, इथपर्यंत ठीक आहे, बरोबर आहे. आता राहिला तुमचा इट. मित्रांनो, इट हे जे पर्सनल प्रोनाऊन आहे याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना बदल होत नाही, इटचा इटच राहतं. सो इथे इट आलेला आहे, इथे इट आलेला आहे आणि इथे सुद्धा इट आलेलं आहे. आता पुढे बघायचं, यमीजारचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये ऑज किंवा वेअरमध्ये होतं. मग इटच्या नंतर इज येणार आहे, बरोबर. इट हॅज होतं का रे? यमीजारचं हॅव हॅज होत नाही आहे, त्यामुळे पहिला पर्याय इथं रिमूव्ह झालेला आहे. इट ऑज बरोबर आहे. परत इट इज ठेवायचं का रे? काळात बदल गरजेचा होता, तो न केल्यामुळे चौथा पर्याय गेला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर येतं आहे. आय एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज व्हेरी अमेझिंग. नोटीस करायचं, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये काळामध्ये बदल अपेक्षित असतो, तो फक्त एकामध्ये बरोबर दिलेला आहे, ते उत्तर तुमचं फायनल आहे. त्यामुळे मार्कर शोधा, उत्तर निघतात मित्रांनो. पुढे चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग, हा कधीच चुकत नाही, खूप सोपा आहे. हा टॉपिक म्हणजे गिफ्ट आहे आपल्यासाठी, 1 मार्क आपल्या खिशात असतो. बघायचं, मनोरमा कॅन नॉट कम्प्लीट हर वर्क इन टाईम. मित्रांनो, दिलेलं वाक्य ॲज इट इज लिहून तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा आहे. स्वल्पविराम दिल्याच्या नंतर मूळ वाक्य जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह होतो. कॅन नॉटचं काय होणार आहे पुढं? कॅन. आणि मनोरमा एका मुलीचं नाव आहे, तुम्हाला त्यासाठी पर्सनल प्रोनाउन घ्यायचं आहे सी आणि इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचं आहे. कॅन सी, पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. मनोरमा परत रिपीट करायचं नाही. आणि वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा क्वेश्चन टॅग, वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचं, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग चालणार नाही. त्यामुळे एकच उत्तर आहे, ते या पद्धतीनं नोटीस करायचं. पुढे बघायचं, सिलेक्ट द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आता तुम्हाला नोटीस करायचं, कंपाऊंड सेंटेन्स कसं असतं. कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 वाक्य किंवा 2 क्लॉज एकत्रित जोडलेले असतात एखाद्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं. मग कंपाऊंड सेंटेन्समध्ये मित्रांनो 2 मेन क्लॉज असतात. किती? 2 मेन क्लॉजेस असतात, दोन्ही पण मेनच असतात आणि ते एखाद्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं, नोटीस करा, कोऑर्डिनेटिंग, तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं ते काय करायचं तुम्हाला जोडायचे आहेत. मग आता बघायचं, वाक्य मूळ ऐका, ही मस्ट वर्क हार्ड टू मेक अप फॉर द लॉस्ट टाईम. इथं मेकअप फॉर नावाची फ्रेझल वर्ब आहे. मेकअप फॉर याचा मराठीत अर्थ होतो मित्रांनो, आपण म्हणतो की भर भरून काढणे.
मेकअप फॉर म्हणजेच काय, भरून काढणे, म्हणजे जो तुमचा वेळ वायाला गेलेला आहे तो भरून काढणे, मेकअप फॉर कंपेन्सेट सारखा या ठिकाणी, ठीक आहे. सो ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड टू मेकअप फॉर द लॉस्ट टाइम. वाया गेलेला जो वेळ आहे तो भरून काढण्यासाठी त्यानं खूप चांगल्या पद्धतीने मेहनत करायला पाहिजे. आता यांनी काय केलेलं आहे, हे वाक्य सिंपल आहे मित्रांनो. ह्या वाक्यामध्ये एकच फायनाईट वर्ब दिलेला आहे, इथं इन्फिनिटिव्ह आलेला आहे, त्यामुळे दुसरं क्रियापद नाही. ज्या वाक्यामध्ये एकच फायनाईट वर्ब असतं ते वाक्य 100% सिंपल सेंटेन्स असतं. नोटीस करा. मग अशा वाक्याचं तुम्हाला जर कंपाऊंड करायचं तर 2 स्वतंत्र मेन क्लॉज पाहिजे, एकच नाही 2 पाहिजे. मग बघायचं आता, ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड, बरोबर आहे, फॉर मेकिंग अप द लॉस्ट टाईम, असं होणार नाही. तुम्हाला 2 फायनाईट वर्ब पाहिजे होतं, पहिलं वाक्य चुकलं. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेकअप फॉर द लॉस्ट टाईम. मित्रांनो, मूळ वाक्याचा जो काही काळ आहे तोच काळ पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. काळ बदलायचा नाही. तुम्ही वाक्याचे प्रकार बदला, सिंथेसिस या टॉपिकचं नाव आहे. वाक्याचे प्रकार बदला, बट वाक्याचा काळ बदलू नका. कारण मित्रांनो, काळ बदलला की अर्थ बदलतो आणि अर्थ बदलला की आपलं उत्तर चुकतं. सो पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. पुढे बघायचं, ही मस्ट वर्क हार्ड सो ॲज टू मेकअप फॉर द लॉस्ट टाईम. सो ॲज येणार नाही. आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड बरोबर दिलेलं आहे, त्यामुळे तिसरं वाक्य चुकतं. ही मस्ट वर्क हार्ड अँड मेड अप फॉर येणार नाही. मेकचं भूतकाळ मेड कशाला केलं, मेड तर साधा भूतकाळ दिलेला आहे, त्यामुळे मूळ वाक्य वर्तमान काळात याचं भूतकाळ यायला नको आहे. त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पुढे चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड विचारलेत तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, हेट्रोजिनियस, HETEROGENEOUS. डायरेक्टली सांगतो तुम्हाला, थोडीशी लिस्ट कंप्लीट करायची. हेट्रोजिनियस HETEROGENEOUS स्पेलिंग पाठ पाहिजे. जनरली हा एक टॉपिक असा आहे, याच्यामध्ये खूप कॉमन व्होकॅब्लरी विचारली जाते. सो व्होकॅब्लरी आणि त्याचे स्पेलिंग तुम्हाला नीट करून ठेवायचे. 1 मार्क याच्यासाठी आहे. त्यामुळे मित्रांनो, 1 मार्क म्हणून दुर्लक्षित करू नका, अत्यंत महत्त्वाचा असतो. आपण एक्झाम देतोय आणि एक्झामला, कुठली पण एक्झाम असो, तिला लाईटली घेऊ नका. आत्ताच्या स्पर्धेचा जर विचार केला, पास व्हायचे, जॉब मिळवायचे, तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर खूप काम करावं लागणार मित्रांनो. स्वतःमध्ये असणारे उणिवा, म्हणजे तुमच्या वे ऑफ बिहेवियरचं सांगत नाही, आपल्या अभ्यासाच्या संदर्भात ज्या ज्या घटकांमध्ये आपल्याला वीक वाटतो स्वतःला, तुम्हाला स्वतःला तिथे इम्प्रूव्हमेंट करता आली पाहिजे. कारण आज इम्प्रूव्हमेंट जर केली तर तुम्हाला उद्या एक्झाम देता येणार आहे आणि एक्झाममध्ये पासही होता येते. अदरवाईज काय, आली एक्झाम दिली एक्झाम झाला फेल, आली एक्झाम दिली एक्झाम झाला फेल, सतत पोरं फेल होतात. ह्या वर्षी फेल, पुढच्या वर्षी फेल, त्याच्या पुढच्या वर्षी फेल. पोरगं लायब्ररीमधून कटळते, पोरगं काय पास होत नाही. घरची ओरडायला लागतात. एक दिवस आई येते, वडील येतात, आमचं कुलभूषण पास का होत नाही. तुमचं कुलभूषण कसं पास होणार, अभ्यास चांगल्या पद्धतीनं करत नाही. अभ्यास, आणि तोही स्पर्धा परीक्षेचा आहे मित्रांनो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला थोडंसं कॉन्शियसली अभ्यास करावा लागतो. कसा, कॉन्शियसली. प्रत्येक गोष्ट जी सिलेबसमध्ये आहे, आपण वाचत आहोत, ते आपल्याला किती समजते, त्याचं ॲप्लिकेशन किती करता येते, ह्या छोट्या मोठ्या गोष्टीवर आपल्याला काम करावं लागतं. नाहीतर आलं पुस्तक वाचलं गेला पुढं, परत 2 दिवसांनी परत मागचं पाठ पुढचं सपाट, बरोबर आहे का, पुढचं पाठ मागचं सपाट, ह्या गोष्टी होत राहतात. म्हणजे कुठंतरी आपण ह्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे का प्रिपरेशन फॉर द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इज अ कॉन्शियस ॲक्टिव्हिटी. बी कॉन्शियस, बी अलर्ट, आस्क युअर टेल ईच अँड एव्हरी टाईम वेदर यू अंडरस्टँड द टॉपिक ऑर नॉट. जर तुम्हाला समजत असेल तर गो अहेड, समजत नसेल तर थांबा, विचार करा, रिपीट करा, समजून घ्या आणि मगच पुढं चला. नोटीस करा, प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला स्वतःचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे, तर कुठंतरी या स्पर्धा परीक्षेला अर्थ असतो. नाहीतर आज ग्रामीण भागातील मोठ्या संख्येनं मुलं राज्यसेवा, गटब, गटक सारख्या पेपरची तयारी करतात, स्टाफ सिलेक्शनची तयारी करतात, UPSCची तयारी करत असतात. कारण पुढं ग्लॅमर दिसते, पास झालेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे दिसतात, परंतु मित्रांनो त्यांची मेहनत दिसत नाही. खूप पद्धतशीरपणे अभ्यास करावा लागतो. या अवघड आहे का, अवघड नाही आहे. फक्त स्वतःला विचारायचं, मला किती येतं आहे, मला काय करायचं आहे, मी कुठे कमी पडतो, आणि जर कमी पडत असेल तर मी काय केलं पाहिजे. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतात. नोटीस करायचं, इथं कोणी माझ्यासारखं येऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधून देणार नाही. कारण पेपरला गेलं, तुम्हाला पेपर द्यायचे, आम्हाला नाही.
आमचं काम काय आहे, तुम्हाला गाईड करायचं. तुमच्या उणिवा काय, तुम्हाला कुठे कमी पडताय, छोट्या छोट्या गोष्टी आम्ही तुम्हाला समजून सांगतो. मग जर तुम्ही समजून सांगतो, आम्ही समजून सांगतो, तुम्ही समजून घ्या आणि पुढे चला, पास व्हा आणि तुमच्या जॉबला जा. येते लक्षात. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या आहेत. जसं आपल्याला माहितीच आहे, आता तुमचं D.Ed झालेलं आहे, B.Ed झालेलं आहे, तुम्ही लहान मुलांना उदाहरण देता. एखादं छोटंसं छिद्र जर जहाजाला असेल तर मोठं जहाजसुद्धा बुडू शकतं. तसंच काहीतरी या ठिकाणी छोटीशी चूक जरी एखाद्या एक्झाममध्ये झाली तरी तुमचा रिझल्ट प्लस किंवा मायनस होऊ शकतो. एका मार्कवरून नव्हे, 0.50नी पास झालेली आणि 0.50नी फेल झालेली पोरं अशी डोळ्यासमोर पाहिलेली आहेत. नोटीस करा, गट बच्या पेपरमध्ये 0.50नं पास झालेलं पोरगं पाहिलं, त्याला 2 दिवस असा शॉक बसला होता. पास झालोय, नक्की झालोय, नाव आलेलं आहे, पण फक्त 0.5 नसते. बाल बचावलो. पुण्यामध्ये होतं, गाय गेलं आणि दगडूशेठ हलवायला नारळ फोडून आलं. बाबा लय थोडक्यात वाचलो. आणि त्याचबरोबर 0.50नी फेल झालेली पोरं ढसा रडताना पाहिलेत. इथे छोट्या छोट्या गोष्टींवर काम करावं लागतं, निश्चित यश येतं मित्रांनो. त्यामुळं ह्या गोष्टींना जपा, हे तुम्हाला मला वारंवार सांगायचं आहे. पुढे दिलेलं आहे, सिलेक्ट द वर्ड विच इज नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड्स इन द सेंटेन्स. नियरेस्ट मिनिंग, ही वॉज कॉट इन हेवी ब्लिझार्ड. BLIZZARD. ब्लिझार्ड मित्रांनो, स्नो स्टॉर्म विथ हेवी स्ट्रॉंग विंड. नोटीस करायचं म्हणजे अगदी बर्फ आहे, बर्फाची वादळ आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वाहणारा वारा आणि वाऱ्यासोबत पडणारा बर्फ. बरोबर आहे, त्याला आपण स्नो स्टॉर्म असं म्हणतो. हे जनरली तुमचं उत्तर याच्यामध्ये येतं आहे. पुढे, सिलेक्ट द वर्ड विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. राजू इज इंटरेस्टेड इन अ मेडिकल सायन्स. एक ब्रँच आहे मेडिकल सायन्सची, ती लक्षात ठेवायची. विच इज रिलेटेड टू द स्टडी अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसीज ऑफ द स्किन. स्किन डिसीज, तर स्किन डिसीजचा अभ्यास करणारा, स्किन डिसीजवर ट्रीटमेंट करणारा जो डॉक्टर असतो त्याला काय बोललं जातं. नोटीस करायचं, त्याला पॅडियाट्रिक्स बोललं जातं का, तर नाही. पॅडियाट्रिक्स म्हणजे मित्रांनो बालरोगतज्ञ, लहान लहान मुलांचे आजार आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट करणारा जो डॉक्टर असतो त्याला पॅडियाट्रिक्स असं बोललं जातं. पुढे दिलेलं आहे डर्मॅटॉलॉजिस्ट, हे तुमचं उत्तर आहे. डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे स्किनचा आजार आणि त्याच्या संदर्भातलं डॉक्टर. नोटीस करायचं, न्यूरोलॉजी जो असतो त्याला आपण म्हणतो ज्या स्नायू असतात शरीरामध्ये, स्नायू त्यांच्या संदर्भातले जे आजार असतात, मज्जातंतू, स्नायू, त्याला न्यूरोलॉजिस्ट बोललं जातं. आणि गायनाकोलॉजिस्ट जो असतो मित्रांनो त्याला आपण स्त्री रोगतज्ञ बोललं जातो. स्त्रिया आणि त्यांच्या संदर्भातले विविध आजार यांच्या संदर्भात ट्रीटमेंट करणारा जो डॉक्टर असतो त्याला गायनाकोलॉजिस्ट बोललं जातं. आपलं उत्तर 2 मध्ये निघलेलं आहे. पुढे बघायचं मित्रांनो, सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट, आपल्याजवळ आलेला पैसा वेड्यासारखा उधळतो. वेड्यासारखं उधळतो म्हणजे खिशामध्ये थोडेसे पैसे पडले का त्याच्या डोक्यात असं चक्रच घुमतं, हे पैसे मी कुठं खर्चू. म्हणजे उधळ्या व्यक्ती, पैशाचा जपून वापर जो करत नाही, एक्स्ट्रावॅगंट, उधळ्या पैशाचा अमाप वापर करतो. नोटीस करायचं. मग मी तुम्हाला याचे सिनॉनिम पण दिलेले आणि अँटोनिम पण दिलेले, हे लिहून ठेवायचं. हे खूप कॉमन वर्ड आहे मित्रांनो. एक्स्ट्रावॅगंट तर आपण वेस्टफुल म्हणतो, त्याला आपण प्रॉडिगल म्हणतो. प्रॉडिगल म्हणजे उधळ्या पैशाचा खूप अमाप वापर करतो. नोटीस करायचं आहे. स्पेंड थ्रिफ्ट, उधळ्या व्यक्ती, बरोबर, इकडे पैसे जपून वापरत नाही. रिकलेस, लॅव्हिश, इम्प्रोव्हिडंट आणि बाउंटीफुल, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि सगळे कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये येऊन गेलेले शब्द आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळे महत्त्वाचे दिलेले आहेत. नोटीस करा मित्रांनो, हे रँडमली मी लिहिलेले नाही, खूप विचारपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मी तुमच्या पुढे फार फार तर अर्धा पाऊण तास लेक्चर घेतो हे तुम्हाला दिसतं, परंतु लेक्चरच्या आधी 2-2, 4-4 तास तयारी करावं लागते. PPT बनवा रे, तुम्हाला हे सगळे टायपिंग करून द्या रे, काही गोष्टी आठवत नसले तर शोधून तुम्ही टाकून द्या रे. ही मेहनत आहे याच्या मागची, पण समजून घ्या तुम्ही. ही खूप महत्त्वाची लिस्ट आहे का जी एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे, लिहून ठेवा. मग याला अँटोनिम विचारला तर तुम्हाला अँटोनिम कोणकोणते आहे. इकॉनॉमिकल, इकॉनॉमिक म्हणजे पैशांचा काटकसरीनं, अगदी कंजूसपणे जपून वापर करणारा व्यक्ती, त्यालाच आपण म्हणतो फ्र्युगल, कंजूस. थ्रिफ्टी, कंजूस, कंजूस म्हणजे पैशाचा जपून वापर करतो, बरोबर. पर्सिमोनियस हा अत्यंत इम्पॉर्टंट वर्ड आहे. मायझरली आणि पॅन्युरियस हे सगळे याला अँटोनिम होतात. म्हणजे आपल्याला मित्रांनो सेन्सिबल नको आहे, केअरफुल नको आहे, आपल्याला उत्तर पाहिजे अँटोनिम म्हणजे इकॉनॉमिकल.
आणि बॅलन्स नको आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. पुढचा दिलेला आहे नेम ऑफ द पार्ट ऑफ स्पीच विचारले. ही इज अन ओल्ड मॅन बट ऑनेस्ट. मित्रांनो बट जो आहे हा कंजंक्शन आहे, बरोबर आहे. प्रेपोजिशन म्हणून जर आला तर याचा अर्थ एक्सेप्ट असा होतो, पण इथे एक्सेप्ट असा अर्थ निघतच नाही, त्यामुळे फक्त राहतो कंजंक्शन. बट हा ॲडवर्ब नाही आणि ॲडजेक्टिव्ह कधीच नाही आहे, समजून घ्या. पुढे 19 नंबरचा चूज द करेक्ट प्रेपोजिशन विचारले. सी इज सिटिंग डॉट डॉट हर मदर अँड फादर. दोन व्यक्तींच्या मध्ये जर व्यक्ती बसलेला असेल तर दोघांच्या दरम्यान, बोललो का बिटवीन, तिघा आणि अनेक लोकांच्या दरम्यान तर अमंग. त्यामुळे दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये फक्त येतो तो बिटवीन, नोटीस करायचं. पुढचं नेम द फिगर ऑफ स्पीच विचारले. अ सी ऑफ पीपल लिसन टू द लीडर. अ सी ऑफ पीपल, सी ज्याला आपण म्हणू शकतो की भरमसाठ, बरोबर आहे. सी हा खूप मोठा जलाशय असतो, प्रचंड मोठा जलाशय असतो, त्याला सी म्हणतो. इथं अ सी ऑफ पीपल म्हणजे लोकांची अमाप गर्दी. म्हणजे नोटीस करा, लोकांना कशाची तुलना दिलेली आहे? समुद्राची तुलना दिलेली आहे. लोकांना म्हणजे पीपल या नामाला समुद्राची तुलना दिलेली आहे. म्हणजे इथं कंपॅरिझन केलेली आहे. कशी काय केलेली आहे? इनडायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे. त्यामुळे इनडायरेक्ट कंपॅरिझन करत असताना लाईक अनलाईकची गरज नसते. त्याला आपण थोडक्यात म्हणतो जनरली सिमिली नाही. सिमिलीमध्ये ॲज किंवा लाईकचा वापर केला जातो. पर्सॉनिफिकेशनसुद्धा नाही, अतिशयोक्ती आपलं चेतना गुणयुक्ती नाही आहे, अँटीथेसिस पण होत नाही आहे. हा होतो मेटॅफर, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो रूपक अलंकार. अ सी ऑफ पीपल, नोटीस करायचं. रूपक अलंकार हे उत्तर तुमचं समर्पक आहे. पुढचं दिलेलं आहे सिलेक्ट द ॲक्टिव्ह वॉइस विचारले. लेट द डोअर बी ओपन. मित्रांनो नोटीस करायचं, लेटची रचना आलेली आहे. लेट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, पुढे दिलेलं आहे बी प्लस V3. तर जेव्हा तुमच्या वाक्यात लेटची रचना असते, त्याचं जर तुम्हाला आज्ञार्थक वाक्य याचं जर तुम्हाला ॲक्टिव्ह वॉइस करायचं असेल तर आज्ञार्थक वाक्य बनतं, बरोबर आहे. आज्ञार्थक वाक्याची सुरुवात नेहमीच क्रियापदाच्या मूळ रूपानं होत असते. कशानं होत असते? मूळ रूपानं. त्यामुळे आज्ञार्थक वाक्याची सुरुवात कधीही 2+V1 न होत नाही, हे सोडून द्या. 2+V1 न होत नाही, हे पण सोडून द्या. आणि क्रियापदाच्या दुसऱ्या रूपानं कधीच आज्ञार्थक वाक्याची सुरुवात होत नाही. बस एक बेसिक स्टेटमेंट माहिती होतं. उत्तर निघतं तुमचं पर्याय क्रमांक 2, ओपन दी डोअर. ठीक आहे. चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन स्टेटमेंट. खूप सुंदर वाक्य दिलेलं आहे, बघायचं. व्हेरी फ्यू ज्युडिशियल सिस्टम्स इन द वर्ल्ड आर ॲज गुड ॲज इंडियन ज्युडिशियल सिस्टम. नोटीस करायचं, ॲजमध्ये विशेषणाचं मूळ रूप आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मार्कर आहे तुमचा व्हेरी फ्यू. आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. गोष्ट म्हणजे मी तुम्हाला काही कथा नाही सांगणार, याचा रूल तुम्हाला सांगतो. जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ दची जर रचना असेल, वन ऑफ द, तरच पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात ही व्हेरी फ्यूनं केली जाते. कशाने? व्हेरी फ्यूनं केली जाते. आणि या केसमध्ये कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एक मार्कर तुम्हाला सापडतो, तो आहे तुमचा मोस्ट ऑदर. कोणता असतो? मोस्ट ऑदर. नोटीस करा. त्यामुळे इंडियन ज्युडिशियल सिस्टम आर. आता बघा, इंडियन ज्युडिशियल सिस्टम हा एकवचनी सब्जेक्ट झाला, मग क्रियापद अनेकवचनी का घेतलं? नाही चालणार. सिस्टम एकवचनी झालेला आहे, बरोबर आहे का. भारतीय जी काही न्याय यंत्रणा आहे ती एकवचनी करता झाला, मग क्रियापद एकवचनी पाहिजे. इथं अनेकवचनी क्रियापद चुकीचं आहे, पहिला पर्याय गेला. इंडियन ज्युडिशियल सिस्टम इज बेटर दॅन एनी अदर येणार नाही, चुकून येत नाही. नोटीस करा, जर सुपरलेटिव्ह डिग्रीत वन ऑफ दची रचना, तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यूनं सुरुवात होते. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीत एक मार्कर सापडतो, तो म्हणजे मोस्ट ऑदर. एनी ऑदर येणार नाही, समजून घ्या. सो एनी ऑदर रचना चुकलेली आहे. इथे पण एनी ऑदर आला, हे दोन्ही पण पर्याय गेले. एकच राहिला, इंडियन ज्युडिशियल सिस्टम इज बेटर दॅन मोस्ट ऑदर ज्युडिशियल सिस्टम्स इन द वर्ल्ड. पर्याय क्रमांक 4 उत्तर करेक्ट आहे, समजून घ्या. पुढे चूज द करेक्ट मॉडल ॲक्झुलरी शोईंग ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजे स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन म्हणजे एखादी गोष्ट करणं तुमच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे. यू डोंट हॅव एनी चॉईस. ऑब्लिगेटरी, बंधनकारक असते. एखादी गोष्ट करणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे. तर जनरली बंधनकारक जर असेल ऑब्लिगेशनसाठी आपण मस्ट वापरतो. स्ट्रॉंग ऑब्लिगेशनसाठी काय वापरतो? मस्ट. सोल्जर्स मस्ट ओबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन.
नोटीस करा. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे मला की जनरली मोस्टचा वापर कधी केला तर मस्टचा. फॉर एक्झाम्पल, आज MPSCचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही जर MPSCची जर स्टडी करत असाल तर आज शेवटचा दिवस आहे, तर फॉर्म भरणं तुमच्या दृष्टीनं गरजेचं आहे. यू डोंट हॅव एनी चॉईस. असं म्हणता येत नाही जाऊ दे उद्या बघू. अरे आज शेवटचा दिवस आहे, उद्या तर तुमच्यासाठी लिंक नाही राहणार. बरोबर आहे. एक्झाम हॉलमध्ये जर तुम्हाला हॉल तिकीट घेऊन जाणं कंपल्सरी असेल तर तुम्ही म्हणू शकत नाही जाऊ दे विदाऊट हॉल तिकीटचं जाऊ. इट इज मॅन्डेटरी, इट इज कंपल्सरी फॉर यू टू ब्रिंग हॉल तिकीट विथ यू ड्युरिंग द एक्झामिनेशन. It means it is obligatory and obligatory is used with the help of modal auxiliary, that is must. पर्याय क्रमांक 2. कॅननी ऑब्लिगेशन होत नाही, विलने होत नाही आणि मेन पण होत नाही. सेकंड पुढे दिलेला आहे चूज द करेक्ट यूज ऑफ इनफ. तर इनफ हा जो शब्द आहे याचा वापर कसा करायचा हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. मित्रांनो, इनफचा जर वापर आहे हा आपल्याला वाक्यामध्ये नामाच्या अगोदर करता येतो. हे लिहून ठेवायचं प्रत्येकानं. इनफचा वापर वाक्यात नामाच्या अगोदर करता येतो. तसंच तुमच्या वाक्यात जर ॲडजेक्टिव्ह किंवा जर ॲडव्हर्बियल जर आलेला असेल तर इनफ हा त्याच्यानंतर येतो. कोणाच्या नंतर येतो? ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्बियलच्या नंतर येतो, पण नामाच्या अगोदर येतो. समजून घ्या. त्यामुळे बघायचं, सी इज व्हेरी स्ट्रॉंग हे एक वाक्य आहे. सी कॅन वॉक 5 miles एव्हरी डे. ती खूप स्ट्रॉंग आहे आणि ती दररोज 5 किलोमीटर 5 मैल चालू शकते. मग या ठिकाणी तुम्हाला विचारले सी इज व्हेरी स्ट्रॉंग इनफ. जर स्ट्रॉंग इनफ आलेला आहे, इनफने तुमची तीव्रता दर्शवलेली. नोटीस करायचं, मग इथं व्हेरीची गरज नाही. व्हेरी आणि इनफ हे दोन्ही पण डिग्री ॲडवर्ब एकत्र कधीच येणार नाही. त्यामुळे व्हेरीचा वापर चुकीचा आहे. सी इज सो स्ट्रॉंग इनफ, सोचा वापर सुद्धा येणार नाही. इथं एवढंच पाहिजे होतं, सी इज स्ट्रॉंग इनफ. नोटीस करा, आणि इनफच्या नंतर आपण इन्फिनिटिव्ह घेतो, टू वॉक 5 miles एव्हरी डे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. सी इज इनफ स्ट्रॉंग होणार नाही, कारण ॲडजेक्टिव्हच्या अगोदर इनफ कधीच येत नाही. इनफ ॲडजेक्टिव्हच्या नंतर येतो, ॲडवर्बच्या नंतर येतो, फक्त नामाच्या अगोदर येतो. रूल लक्षात ठेवायचा. पर्याय क्रमांक 3 उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे. आणि लास्टचा दिलेला आहे पाहायचं, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. पाहायचं, व्हॉट आर यू डॉट डॉट इन द किचन कबर्ड. किचनचं कपाट आहे, त्या कपाटामध्ये तुम्ही काहीतरी सर्च करताय. बरोबर आहे. कपाटात डोकवलं म्हणजे काहीतरी सर्च करणार आहे. बरोबर. इकडे शोधणे, शोधणे या अर्थाची फ्रेझल वर्ब विचारलेली. लुकिंग इन अजिबात होणार नाही आहे. लुकिंग ऑन काहीच गणित नाही आहे. लुक आफ्टर म्हणजे ची काळजी घेणं, टू टेक केअर ऑफ समवन, एखाद्याची काळजी घेणं. तर इथं असा अर्थ निघत नाही, एकच राहतो लुक फॉर. लुकिंग फॉर इट मीन्स टू सर्च फॉर, SCARCH. लुक फॉर इट मीन्स टू सर्च फॉर, काहीतरी शोधणे. बरोबर. किचनचं कपाट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी शोधतात असं तुम्हाला सांगायचं आहे. बरं, व्हॉट आर यू लुकिंग फॉर इन द किचन कबर्ड. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. ठीक आहे. तर याप्रमाणे मित्रांनो आपल्याला 25 पर्यंत प्रश्न आहे. आता 26 पासून ते 30 पर्यंत आपला पॅराग्राफ आहे. तर पॅराग्राफ काय आपण आत्ता घेत नाही, सेपरेट मी एखाद्या दिवशी लेक्चर घेतो, जेणेकरून पॅराग्राफवर सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने आयडिया येऊन जाईल. तर असा हा पेपर होता. याच्यात काय जास्त डिफिकल्टी मला वाटली नाही, सिम्प्लिसिटीज होती. परंतु जे रूल्स वापरले ते खूप छान होते आणि मला या पद्धतीने समजून सांगणं हे मला योग्य वाटलं, म्हणून मी हा पेपर या ठिकाणी घेतलेला आहे. तर अशा प्रकारचा पेपर आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. पुन्हा एकदा जंटल रिमाइंडर फॉर ऑल द स्टुडंट्स, जर तुम्ही पुढे जाऊन जर काही एक्झामची तयारी करणार असाल तर तुम्हाला फ्युचर एक्झामसाठी जर तुम्हाला पुढे जर गरज वाटली तर मुसळे सरांचं MPSC इंग्लिश अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथे तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे पूर्ण कोर्स ऑफिसर बॅच एकदा जॉईन केलं तर तुमचा इंग्लिशचा 100% सगळा प्रॉब्लेम कवर होणार आहे. ग्रामर आहे, ॲडव्हान्स व्होकॅब्युलरी आहे, PYQs आहे, सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर तुम्हाला स्पेसिफिक लागत असेल तर फक्त PYQचा एक कोर्स आहे आणि त्याही पलीकडे फक्त व्होकॅब्युलरीचा सुद्धा कोर्स आहे. जशी तुमची डिमांड आहे त्या पद्धतीनं मी कंटेंटवर काम केलेलं आहे मित्रांनो. सध्या सगळ्या गोष्टीवर काम चालू आहे. येत्या 15-20 दिवसामध्ये सगळ्या बॅचेस कंप्लीट होतील. जशी गरज वाटेल तसे तुम्ही निश्चित तुम्ही या कोर्सला जॉईन करू शकता. किंबहुना तुमचे मित्रमंडळी जे नव्यानं स्टडी करत असतील किंवा करणार असतील तर त्यांनासुद्धा एक वडीलधारा म्हणून तुम्ही आपले कोर्सेस सजेस्ट करू शकता. चला, आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये थांबायचे मित्रांनो. अपेक्षा करतो तुम्हाला हा लेक्चर आवडलेला असेल आणि जर खरोखर हा लेक्चर आवडलेला असेल तर एकदा लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना
आपल्या लेक्चर शेअर करायला विसरू नका. थँक्यू.